MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH 6 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा करता संपन्न होतो आणि या सोहळ्यासाठी जवळपास 18 ते 20 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। आलेला भाविका खरं तर चंद्रभागेच्या जेवढं स्नानाला महत्व देतो तेवढंच खरं तर नौका विहाराला देखील खरं तर हे भाविक महत्व असतात। त्यामुळे आपण जर बघितलं तर या पात्रामध्ये जवळपास 200 खरं तर नौका इथं उपस्थित आहेत। त्यातल्या काही नौका म्हणजे भाविक येणार म्हणून ज्या खरं तर डागडूच्या कामाला आता खरं तर वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की हे जे नौका विहार करणार की जे नौकावाले या प्रत्येक नौकेला कोण डांबर लावतं तर कोण फळ्या रिपेअर करते, असे वेगवेगळी कामं खरं तर या नावांची चालू असलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच खरं तर जिल्हा प्रशासनाने देखील यांना खरं तर सूचना दिलेल्या आहेत की ज्या नावेमध्ये कमीत कमी 20 भाविकांनाच बसवून खरं तर नौका विहार केला पाहिजे अशा सूचना काही दिलेल्या आहेत। त्याचबरोबर यंदा पावसाळा चांगला असल्यामुळे नदीला देखील महापूर किंवा मोठा पूर येण्याची शक्यता असल्याने त्या नावामध्ये बसणाऱ्यांना खरं तर लाईफ जॅकेट असणं देखील कंपल्सरी केलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या नौका आता खरं तर तैनात होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर खरं तर ते नौका विहारचे जे अध्यक्ष ते आपल्याला काय सांगताल, काय तुम्हाला यंदा सूचना आहेत? प्रत्येक वर्षी आम्ही आषाढी यात्रेच्या आधी नावेची डागडुजी करतो आणि जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहे की 20 माणसांच्या वर नावेत माणूस बसता कामा नये। आम्ही लाईफ गार्ड कंपल्सरी केलेला आहे आणि आषाढी असल्यामुळं आणि पावसाचे दिवस असल्यामुळं वर उजनी धरण आहे, त्यामुळं चंद्रभागेला कधीही पाणी येऊ शकतं। त्यामुळं आम्ही फुल तयारीमध्ये असतो। येणाऱ्या भाविकाचा जीव जाऊ नये, त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाणी जाऊ शकतो। त्यामुळं आमच्या नावा ज्या आहेत त्या सुतारकाम असेल, आपलं डांबर करणं असेल किंवा कुठं काय पॅच वगैरे काय आहे का, म्हणजे काय फॉल्ट आहे का, ती चालवण्यासाठी योग्य आहे का, या सगळ्या गोष्टीची पाहणी करून मगच ती नाव चंद्रभागेत सोडली जाते आणि येणाऱ्या यात्रेकरूसाठी सज्ज होते। आता याला किती दिवस लागतील या सगळ्या कामाला तुमच्या पूर्ण? आता हे अंतिम टप्प्यात काम आलंय। आमच्या 200 नावा 400 सुमर आहेत। आम्ही नुसतं नाव न चालवता येणाऱ्या भाविकाचं जीव सुद्धा वाचवतो। आम्ही हजारो जीव चंद्रभागेत बुडणाऱ्याचे वाचवलेत। त्यामुळं आम्ही आमच्या प्रत्येक होडीमध्ये प्रत्येक गोष्टी दांडे वगैरे प्रत्येक तयार ठेवतो आणि ही नाव पूर्ण सज्ज झाल्याशिवाय आम्ही सोडत नाही आणि येत्या 4 ते 5 दिवसात आम्ही चंद्रभागेत सोडणार आहे। आपण बघितलं असेल की आता खरं तर आषाढी यात्रेचा सोहळा जवळ येत आहे, त्यामुळे जे नौका आहे त्या नौकाचं रिपेअरीचं काम आता सुरू झालेलं आहे। ते तर अंतिम टप्प्यात आलेले 2 ते 3 दिवसामध्ये या जवळपास 200 नावा खरं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये भाविकांच्या सेवेसाठी आता तैनात होणार आहेत। चंद्रभागेच्या वाळवंटातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।